आनंदमय कोशालाच आत्मा मानणारं मत झाली आहेत. त्याच्यापैकी कोणची जडवादी पूर्वमीमांसक म्हटलं कुमारील भट्ट्या, नंतर शून्यवादी माध्यमिक बौद्ध यांना कळवलेलं आहे. आता प्रभाकर व नैयायिक यांचे मत माध्यमिकांच्या मताप्रमाणे आत्मा शून्य रूप नाही. माध्यमिक लोक म्हणजे शून्यवादी आहे ना. म्हणजे सृष्टीच्या पूर्वी जर ही सृष्टी नव्हती तर काय होतं. वेदांती सांगतात सदैव सौम्यदम अग्रे आसीत् एकमेवा द्वितीयम्. सत ही सृष्टीच्या पूर्वी होत. पण हे लोक माध्यमिक शून्य रूप ते लोक सांगतात सत नाही, सगळ्याचा अभाव होता ना. मग अभाव म्हणजे शून्य ना. अभाव म्हणजे सगळ्याचा अभाव. मग काय राहणार तुम्ही सांगा. जो इंद्रियाने जाणता येतं, अर्थक्रिया कार्य आहे. म्हणजे पाणी पिलं तहान शांत झाली ना. मग ह्याच गोष्टी सत्य आहेत ना. काय ज्याने पाणी पिलं का तहान भागते, खाल्लं की अन्न पोट भरतं आहे ना. चांगलं दिसलं का डोळ्यांना आनंद होतो. तर जे या संसारामध्ये आहे हे तर सत्य आहे. याच्यापेक्षा वेगळं सत्य काय असणार आहे. आणि हे जर उत्पन्न होतं, हे कार्य आहे असं म्हटलं तर याचा ज्या वेळेला अभाव होईल, म्हणजे हे ज्या वेळेला नसेल तेव्हा काहीच नाही, म्हणजे शून्यच असलं पाहिजे असं कोण म्हणतात. नाही, शून्यवादी बौद्ध त्यांना काय म्हटलेलं आहे, माध्यमिक. प्रभाकर व नैयायिक यांचे मत माध्यमिकांच्या मताप्रमाणे आत्मा शून्य नाही. हे माध्यमिकांचं मत. पण पुढचं आहे मत हे कोणाचं, प्रभाकराचं आणि नैयायिकांचं मत. माध्यमिकांच्या मताप्रमाणे आत्मा शून्य नाही. जर आत्म्याला तुम्ही शून्य मानलं है ना, तर मग विचारलं की शून्यरूप आत्म्याचा तुला अनुभव आहे की नाही. शून्य आहे म्हणतोस ना, मग शून्यरूप आत्म्याचा तुला अनुभव आहे की नाही, है ना. अनुभव नाही म्हणशील तर ज्याचा अनुभवच नाही ते शून्य नाहीच असं सिद्ध होईल. हे सगळं संपलं सृष्टीच्या अगोदर. दुसरं काहीच नाही, तर शून्य आहे म्हणतोय. तर शून्याचा तुला अनुभव येतो का नाही येतो. आहे ना. शून्याला बघणारा, अनुभव करणारा, म्हणणारा आहे की नाही. तो तर आहे ना. आणि शून्य मानत नस, शून्याचा अनुभव येत नसेल तर मग शून्य नाही. शून्य नाहीच असं सिद्ध होईल. अनुभव आहे म्हणाला तर शून्य आहे असं जो म्हणतोय तो शून्याच्या वेळेला आहे ना. मग ज्याचा अनुभव आहे तोच अनुभव घेणारा आत्मा त्या शून्यापेक्षा निराळा आहे ना. काय बरोबर आहे ना. सृष्टीच्या पूर्वी शून्य आहे की नाही. तुम्ही म्हणता शून्य आहे, शून्यच असतं. तर ह्या शून्याचा अनुभव घेणारा शून्याचा अनुभव येतो की नाही. शून्याचा अनुभव येत नाही तर शून्य नाही म्हटलं पाहिजे. शून्याचा अनुभव येतो असं जर म्हणा तर शून्य वेगळं आणि शून्याचा अनुभव घेणारा हा दुसरा.
आत्माचं अस्तित्व सिद्ध होतं. बरोबर आहे. शून्याचा अनुभव येत नाही म्हणाला तर शून्य नाही, शून्याची सिद्धी होत नाही. आणि शून्याचा अनुभव आहे येतो म्हणाला तर शून्याचा शून्य आणि शून्याचा अनुभव घेणारा अशा दोघांचाही अस्तित्व सिद्ध होतं. मग शून्याचा अनुभव घेणारा आत्मा सिद्ध होतो. बरोबर आहे. अनुभव नाही म्हणेल तर ज्याचा अनुभव नाही ते शून्य नाही असे सिद्ध होईल अधोरेखाकार. अनुभव आहे म्हणेल तर ज्याचा अनुभव आहे तोच अनुभव घेणारा आत्मा शून्याहून निराळा आहे असे आपोआपच सिद्ध होते. दोन्ही गोष्ट नाही म्हटलं तर तुमचं शून्य बनत नाही, आहे म्हटलं तर शून्याचा अनुभव घेणारा आत्मा आपोआपच सिद्ध होतो. या रीतीने शून्याहून विलक्षण, विलक्षणचा अर्थ काय बनल? निराळा, व्यतिरिक्त आत्मा आहे. बरोबर आहे. आणि मनाच्या संयोगाने आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान असा एक गुण उत्पन्न होतो. काय? शून्याहून विलक्षण म्हणजे निराळा असा आत्मा आहे आणि त्याला मन जुळलं की आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान असा एक गुण उत्पन्न होता. त्या आत्म्याशी मन जुळलं की आत्मामध्ये काय होतं? ज्ञान उत्पन्न होतं. बरोबर आहे. ज्ञान गुणामुळेच काय आत्म्याला काय म्हटलं जातं? चैतन्य असं म्हणतात. काय सांगतात हे? काय म्हणतात? शून्यता होऊ शकत नाही. शून्याचा अनुभव घेणारा आत्मा सिद्ध होतो. आणि आत्मा जर सिद्ध होत असेल तर आत्माचा गुण हे ज्ञान आहे. आत्मा ज्ञान स्वरूप नाही. काय सांगतात हे? नैयायिक आणि हे काय सांगतात की आत्माचं स्वरूप ज्ञान नाही. मन आत्म्याला चिटकलं की त्याच्यामध्ये ज्ञानरूप गुण आत्म्यामध्ये निर्माण होतो. बरोबर आहे. शून्याहून विलक्षण आत्मा आहे आणि मनाच्या संयोगाने आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान असा एक गुण उत्पन्न होतो. ही अधोरेखा करा. काय? मनाच्या संयोगाने आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान असा एक गुण उत्पन्न होतो. या ज्ञान गुणामुळे आत्मा चैतन्य असे म्हणतात. आहे ना. मग आत्मा कसा? वास्तविक स्वरूपाने आत्मा जड आहे. जडाला कोण करा? म्हणून सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न पाप पुण्य ज्ञानाप्रमाणेच काय हे पण काय गुणच आहेत. आणि तो आत्मा जड आहे आणि आनंदमय कोश पण जडच आहे. म्हणून आनंदमय कोशच आत्मा आहे. काय म्हणाले? हे काय म्हणाले? आत्मा कसा आहे? जड आहे. नाही, आनंदमय कोश जड आहे. बरोबर आहे. तर आत्मा काय ठरतो? जड ठरतो. का? म्हणून की मनाचा संयोग त्याला झाला की आत्मामध्ये ज्ञान नावाचा गुण निर्माण होतो. मन जोडलं जावं लागतं. मन जोडलं जाणार नसेल तर त्याच्यामध्ये ज्ञान हा गुण उत्पन्न होत नाही. बरोबर आहे. नुसता ज्ञान हा गुण नाही तर इच्छा द्वेष सुख दुःख संस्कार पाप पुण्य
भय, राग, द्वेष हे सगळे गुण काय होतात? मनाच्या संयोगाने कोणामध्ये होतात? आत्म्यामध्ये निर्माण होतात. पण आत्मा स्वतः कसा आहे? जड आहे. बरोबर आहे. आणि आनंदमय कोशामध्ये आनंद उत्पन्न होतो आणि आनंदमय कोश पण जड आहे. म्हणून आनंदमय कोशालाच आत्मा माना असं कोण सांगतात? प्रभाकरचे अनुयायी आणि नैयायिक. प्रभाकरचे अनुयायी आणि नैयायिक काय सांगतात? आत्मा दुसरा तिसरा कोणी नाही, आनंदमय. 5 कोशापैकी अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. या आनंदमय कोशच काय? आत्मा. कारण तो जड आहे आणि जो आपण आत्मा मानतो तो आत्मा पण जड आहे. त्याच्यामध्ये ज्ञान, धर्म, सुख, दुःख, इच्छा या सगळ्या त्याच्यामध्ये गुणरूपाने उत्पन्न होत असतात. म्हणून आनंदमय कोशालाच काय मानायचं? आत्मा मानायचं. कारण तोही जड आहे, हाही जड आहे. हे त्यांचे म्हणणे बरोबर नाही. हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे का? नाही. कारण आनंदमय कोशात चैतन्य गूढ आहे. ते विवेकहीनात प्रतीत होत नाही. गूढ आहे म्हणजे काय? गुप्त आहे. बरोबर, गुप्त आहे म्हणजे आवरणामध्ये झाकून ठेवलेलं आहे ना. मग अशी तिने काहीतरी रुमालात बांधून आणलं, हे बघा तुमच्यासाठी. आता त्याच्यामध्ये रुमालात बांधलेला आहे, त्याच्यामध्ये काय आपणाला कसं काय करणार? गूढ आहे की आहे ना. हे बघा तुम्हाला त्याच्यामध्ये गुळपोळी पण असेल, त्याच्यामध्ये पुरणपोळी पण असेल, त्याच्यामध्ये तिळवण पण असेल, त्याच्यामध्ये आणखी काही असेल. पण ते रुमालाने बांधल्यामुळे काय झालं हे कळत नाही आपणाला. समजलं ना? तशाच तऱ्हेने आनंदमय जो आत्मा आहे का, आनंदमय कोशात, आनंदमय हा कोश आहे, झाकण आहे, रुमाल आहे आणि त्याच्यामध्ये आत्मा काय लपलेला आहे. जशा तऱ्हेने बाकीची सगळी आवरण आहे. म्हणजे कशी कांद्याची सालं काढली ना, एक सोडलं का अजून आहे, अजून आहे, अरे अजून आहे, अरे अजून आहे. कोबीची सुद्धा तुम्हाला भाजी करताना तसंच दिसतं. वर किडे दिसतात, थोडंसं काहीतरी हे दिसतं, आपण काढायला जातो तर पुढे आणखी दिसतं, मग आणखी तेही काढतो, मग पुढे आणखी काही दिसतो तेही काढतो. जोपर्यंत वरचा डाग निघेपर्यंत आपण त्याला काय करत राहतो? काढतच राहतो. बरोबर ना? ही एकावर एक आवरण आहे. शेवटी एक असा दांडा मिळतो कडक. बरोबर आहे ना? कडक दांडा मिळतो, तो लोक कापून फेकून देतात. बरोबर आहे. पाल्याचा काय करतात? भाजी करतात. तशाच तऱ्हेने इथे किती झाले? 5 कोश झाले, 5 आवरणं झालीत आणि याच्यामध्ये आतमध्ये गुंतलेला कोण असतो? आत्मा. बरोबर आहे. चैतन्य गूढ आहे. ते जो विवेक करणार नाही त्याला प्रतीत होत नाही. जो विचार करणार नाही ना त्याला काहीच जगामध्ये काहीच समजणार नाही. जगामध्ये देखील तुम्हाला संसार करायचा असेल, व्यवहार करायचा असेल तर विचार करावा लागतो, विवेक करावा लागतो. नाहीतर हे तुमचं जीवन देखील अवघड होईल. प्रत्येक ठिकाणी तुम्ही विचार करत असता, विचार करतच असता. विचार जर केला नाही तर आपली आंधळ्यासारखी गत होईल. बरोबर आहे. प्रभाकर आणि नैयायिक सुषुप्तीत आत्म्यास ज्ञानशून्य जड मानतात.
काय प्रभाकरण नाही क्या करा अधोरेखा करा. सुषुप्ती अवस्थेमध्ये आत्म्याला काही ज्ञान नसतं, जड असतो. ज्ञान शून्य आणि जड मानतात. बरोबर आहे ना. सुषुप्तीमधला आत्मा त्यांच्या दृष्टीने कसा आहे? ज्ञान शून्य आणि जड आहे. मग गूढ चैतन्यमान आनंदमय कोशाच्या ठिकाणी त्यांनाही आत्मभ्रांती आहे. ज्याच्यामध्ये चैतन्य गूढ आहे अशा आनंदमय कोशाला देखील ते काय मानतात? भ्रांतीने काय मानतात? आत्मा मानतात. आत्मभ्रांती आहे. आत्मस्वरूप ज्ञानास अनित्य मानतात. आत्मस्वरूप ज्ञानाला ते काय मानतात? अनित्य मानतात. ते अनित्य ज्ञान, ज्याला ते अनित्य ज्ञान म्हणतात, है ना. अनित्य ज्ञान म्हणजे आता कुठलं ज्ञान झालं? ग्लास. मग मोबाईलकडे पाहिलं तर ज्ञान कुठलं झालं? मग हे संपलं ज्ञान ना. आणि मग ते ज्ञान झालं ना. आता इकडे बघितलं तर कोणाचं ज्ञान झालं? रुमालाचं. मग त्याचं ज्ञान समजलं ना. मग ही अनंत ज्ञान आहेत आणि ती अनंत वेळा होतात. म्हणून त्याला काय म्हटलेलं? अनित्य ज्ञान. काय म्हटलेलं आहे? पण त्याला ते अनित्य ज्ञान म्हणतात. त्यांना भ्रांती आहे. म्हणून हे जे आपल्याला घट पट मट असं जे होत आहे हे ज्ञान हे अनित्य आहे आणि होतं जातं. याला आपण अंतःकरणाची वृत्ती म्हणतो. काय म्हणतोय? हे जे व्यवहारातलं जे ज्ञान आहे याला आपण काय म्हणतोय? अंतःकरणाची वृत्ती. वेदांताच्या भाषेत याचं नाव काय? अंतःकरणाची वृत्ती. याचं नाव काय? कुठली घट पट मठ असं जे संसारातल्या विषयांचं ज्ञान होतं त्याला काय म्हटलेलं आहे? अंतःकरणाची वृत्ती म्हटलेली आहे. बरोबर आहे. मग वेदांत काय मानतो? दोन ज्ञान मानतो. एक नित्य ज्ञान मानतो, है ना, आणि एक अनित्य ज्ञान. मग नित्य ज्ञान कोणतं आहे? जे स्वरूप ज्ञान. लिहा तिथे पाहिजे तर. नित्य ज्ञान काय? स्वरूप ज्ञान म्हणजेच आत्मतत्व, म्हणजेच ब्रह्मतत्व. बरोबर आहे ना. आणि मग दुसरं काय राहिलं? नित्यज्ञान मानलं तर मग दुसरं काय होतं? अनित्य ज्ञान. क्या? हां, अनित्य ज्ञान म्हणजे संसारातल्या गोष्टींचं होणारं ज्ञान. घट पट मठ आहे ना, याला काय म्हणायचं? अनित्य ज्ञान. बरोबर आहे. तर वेदांती काय मानतोय? दोन ज्ञान मानतोय. काय ज्ञान मानतोय? कुठली दोन ज्ञान मानतोय? नित्य आणि अनित्य ज्ञान. नित्य ज्ञान म्हणजे स्वरूप ज्ञान. स्वरूप ज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूप, आत्मस्वरूप, आत्म्याचं स्वरूप. ते ज्ञान आत्मा किंवा ब्रह्म हे ज्ञान स्वरूप आहे. कसं आहे? आत्मा किंवा ब्रह्म कसं आहे? ज्ञान स्वरूप आहे. पण व्यवहारात जे घटपट आपणाला ज्ञान होत आहे हे होतं जातं, होतं संपतं. म्हणून त्याला अनित्य ज्ञान म्हटलेलं आहे ना. आणि हे अनित्य ज्ञान याला वेदांतामध्ये अंतःकरणाची वृत्ती म्हटलेली. काय म्हटलेलं आहे? वृत्तीरूप ज्ञान. काय म्हणायचं याला? वृत्तीरूप ज्ञान. तर वृत्तीरूप ज्ञान आणि स्वरूप ज्ञान हे दोन ज्ञानाचे भेद आहे. हे आम्ही मानतो. कोण? विवेकीने. स्वरूप ज्ञान अशी गोष्ट आहे आणि वृत्तीरूप ज्ञान आहे. अंतःकरण बाहेर गेलं, विषयाकारक झालं का? मोबाईल, ग्लास, पुस्तक, चष्मा, ही जी ज्ञान होतात याला काय म्हणायचं? वृत्तीरूप ज्ञान. काय म्हणायचं? वृत्तीरूप ज्ञान. आणि आत्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान आहे त्याला नित्य ज्ञान हे आम्ही मानतो. म्हणून आमचा भ्रम होत नाही. काही नाही.
बरोबर आहे. वृत्ती मागे पुढे गेली, मागे आली, याच्या आकाराची झाली, त्याच्या आकाराची झाली, की जे ज्ञान होतं आहे ना, ते वृत्ती ज्ञान आहे. वृत्ती मागे पुढे इथे होते, म्हणून ते काय म्हणतात, हे वृत्तीरूप ज्ञानच काय आत्मा. बरोबर आहे. म्हणून हे ज्ञान आत्मा नित्य आहे, पण त्याचा ज्ञान हा गुण. ज्ञान उत्पन्न होतं आणि काय होत आहे, संपत. उत्पन्न होतं आणि संपतं. मनाचा संयोग झाला की ज्ञान उत्पन्न होतं, मनाचा संयोग संपला की ज्ञान संपून जातं. असं त्यांचं मत आहे. कोणाचं मत आहे? प्रभाकर आणि नैयायिकाचं मत. त्यांनी ज्ञानाला काय मानलेलं आहे, गुण मानलेला आहे. आणि आत्म्याला कसं मानलेलं आहे, जड द्रव्य मानलेलं आहे. काय आत्म्याला काय मानलेलं आहे, आपण हे मानू शकत नाही. आत्म्याला जड द्रव्य म्हणून कसं जमेल. आत्मा हे काय, ज्ञान स्वरूप आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. बरोबर आहे. आत्मा कसा आहे, ज्ञान स्वरूप. हे आम्ही मानतो. मग हे घटपट रूप ज्ञान होतं आणि जातं, हे कसं काय, त्याची वृत्ती रूप. वृत्ती झाली मोबाईलच्या आकाराची, तो मोबाईल हे ज्ञान होतं. वृत्ती जर झाली ग्लासाची, तर ग्लासाच्या आकाराचं ज्ञान होतं. बरोबर आहे. तर आता बघा, प्रभाकर आणि नैयायिक सुषुप्तीस आत्म्यास ज्ञानशून्य जड मानतात. म्हणून गूढ चैतन्यवान आनंदमय कोशाच्या ठिकाणी त्यांनाही आत्मभ्रांती आहे. आनंदमय कोशाच्या ठिकाणी ते काय म्हणतात, आत्मभ्रांती आहे. क्या काय, कारण ते आत्माला ज्ञानशून्य आणि जड मानतात. तो त्यांना मिळतो कधी कधी सुषुप्तीच्या अवस्थेमध्ये. आनंदमय कोश, आनंदमय कोश म्हणजेच कारण शरीर ना, सुषुप्तीमधलाच आत्मा ना. तो आत्मरूप ज्ञानास त्यांनाही आत्मभ्रांती आहे. आत्मस्वरूप ज्ञानास अनित्य मानतात. ते अनित्य ज्ञान सिद्धांत मतात अंतःकरणाची वृत्ती केलं. बरोबर आहे. आपण ज्याला काय म्हणायचं, अंतःकरणाची वृत्ती. अंतःकरण ग्लासाची झाली का ग्लास हे ज्ञान होतं, मोबाईलची झाली का मोबाईल हे ज्ञान होतं, रुमालाची झाली का रोपाल हे ज्ञान आहे ना. हे अनित्य ज्ञान आणि स्वरूप ज्ञान, या गोष्टी दोन गोष्टी. आत्मा हा स्वरूप ज्ञान स्वरूप आहे. पण अंतःकरणाची वृत्ती होते नष्ट होते, होते नष्ट होते, असं होऊ शकतं. बरोबर आहे. त्याला आम्ही ज्ञान म्हणत नाही, ज्ञान म्हणतो होत आहे, पण ती अंतःकरणाची वृत्ती असते. काय असते, ज्ञानाहून भिन्न घटादी जड वस्तू अनित्य आहे. तसा ज्ञानशून्य आत्मा जड मानावा लागेल तर अनित्य होईल. आणि आत्मा जर अनित्य मानला, मोक्ष कशासाठी करायचं, संपलं ना. मोक्षाचं काम संपलं ना. काय सांगितलं, ज्ञान जे नाही, ज्ञानापासून भिन्न आहे, त्याला जड म्हणायचं. असे कोण आहेत, घटपट हे पदार्थ आहे, दगड, धोंडे, वाळू, माती. तसा ज्ञानशून्य आत्माही का जड मानला तर काय होतो, अनित्य आहे. आत्मा जर अनित्य मानला, मग नित्य पदार्थ जगात राहिलाच नाही ना, आहे ना. तर मग एवढा जो 1.5 वर्षापासून आपण काम करतोय, मेहनत घेतोय, रोज उन्हा तानामध्ये थंडीमध्ये हवा करून आपण 15-16 किलोमीटरवरून ते तर 20 किलोमीटरवरून येत आहेत. बरोबर आहे ना. तर त्याची जरुरीच नाही ना, का आत्माच नाही. आत्मा देखील कसा झाला, दगड धोंड्यासारखा झाला, संसारातला एक पदार्थ झाला. तर आपण संसारापेक्षा वेगळा, संसार अनित्य आहे.
विवेक केला ना आम्ही. नित्य काय, अनित्य काय, कल्याणमय काय, दुःखमय काय, बरोबर आहे, सुखमय काय, दुःखमय काय, हा विवेक केला की नाही आपण. संसार हा दुःखमय आहे असा विचार केला की नाही, जड आहे असा विचार केला की नाही, है ना. अनर्थ आहे, अनर्थ हे विशेषण लावलं की नाही त्याला. मग जो अनर्थ नाही तो कुठला तरी पदार्थ असला पाहिजे ना. जो परमानंद स्वरूप आहे तो कुठला तरी पदार्थ असला पाहिजे ना. जो परमसुख आहे तो, जो अभय आहे तो, जो मरत नाही अमृत आहे तो आत्मा. बरोबर आहे. मग आत्म्यासाठी आम्ही निघालो आहोत ना. पण आत्मा जर तुम्ही काय केला, त्याला अनित्य आणि जड सिद्ध केला, तर हे कर्म कशासाठी करायचं मग? सगळं गुरुजवळ जायचं, गुरुची सेवा करायचं, गुरुला काहीतरी घेऊन जायचं, 20 किलोमीटरहून चालत यायचं, कसं तरी वाहन करत यायचं, हे कशासाठी मग? बरोबर आहे. हे व्यर्थ ठरतं. मोक्ष सुद्धा काय करतो, व्यर्थ ठरतो. कधी एकदा आत्म्याला जड आणि अनित्य तुम्ही मानायला लागले की हे सगळं व्यर्थ फुकट. काय झालं, जसं आपण म्हणतो उगाच बेहलपाटा झाला आहे ना, तसंच उगा आम्ही एवढा त्रास घेतला. एवढा त्रास घेऊन सिद्ध काय केलं तुम्ही? आत्मा कसा आहे, अनित्य आणि जड आहे. तर अनित्य आणि जड आहे, मग संसारातली एक वस्तू झाली ना. मग संसारासाठी आम्ही निघालेलो नाही, आहे ना. संसाराची बात करू नका. संसारापेक्षा विलक्षण काय गोष्ट असेल तर तुमच्या कीर्तनात सांगा बाबा. असंच आपला आग्रह राहणार आहे ना. चला, मोक्ष साधने निष्फल होतील. मोक्ष साधने कुठली? श्रवण, मनन, निधिध्यासन, है ना. और क्या है, मग वाक्याचं शुद्धीकरण, पदवाक्याचं शुद्धीकरण, है ना. या रीतीने वेदांत वाक्याच्या ठिकाणी विश्वास नसणारे अनेक बहिर्मुख लोक काय करतात? या 5 कोशातील कोणत्या तरी एका अनात्म पदार्थात आत्मा मानतात, है ना. 4 वाक कोणाला मानतो? स्थूल शरीराला, अन्नमय कोशाला काय मानतो? आत्मा मानतो. बरोबर. प्राण, हिरण्यगर्भचे उपासक प्राणाला काय मानतात? आत्मा मानतात, है ना. योगी लोक काय मानतात? सगळ्याचं कारण कोण आहे? मनच आहे, मनाला मानतात. बरोबर आहे. मनोमय कोश, विज्ञानमय कोश हे बौद्ध लोक काय मानतात? विज्ञानमय कोशामध्ये बुद्धी करतात. आणि प्रभाकर आणि नैयायिक कोणामध्ये बुद्धी करतात? आनंदमय कोशामध्ये बुद्धी करतात. हे 5 कोश आणि 5 यांना मानणारे 5 प्रकारचे लोक या सगळ्यांना सांगून झालेला आहे. बरोबर आहे. बरं, अशा रीतीने वेदांत वाक्याच्या ठिकाणी विश्वास नसणारे, वेदावर तुमचा विश्वास, अनेक बहिर्मुख लोक या 5 कोशातील कोणत्या तरी एका अनात्म पदार्थास आत्मा मानतात. आणि मुख्य मग काय करतात? ते काय राहतात? तुटलेले राहतात ना. कोणापासून? मुख्य कूट स्वरूप आत्मा जाणत नाही. बरोबर आहे. ज्याला जाणायला पाहिजे त्याला जाणत नाही, आणि ज्याला जाणण्याची जरुरी नाही त्याला जाणत असतात. कोणाला? एक तर अन्नमय कोशाला जाणतील, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, शेवटी काय? आनंदमय कोश. एवढ्यानं ते काय करतील? जाणतील. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्येच गुंतून पडतील. पण जाणायला कोणाला पाहिजे? या 5 कोशाच्या आत गुप्त असलेलं चैतन्याला जाणलं पाहिजे. तो कसा आहे? कूटस्थ आहे. त्या कूटस्थ आत्मा जाणत नाही. जसे जीवाचे पंचकोश जीवार्थ यथार्थ स्वरूपाला काय? जीवाचे पंचकोश
जीवाच्या यथार्थ स्वरूपाला म्हणजे साक्षीला आच्छादन करतात ना, अधोरेखा करा. जीवाचे पंचकोश जीवाच्या यथार्थ स्वरूपाला म्हणजे साक्षीला काय करतात? आच्छादन करतात. बरोबर आहे. तसेच जीवाच्या दृष्टीने ईश्वराचे समष्टी पंचकोश ईश्वराच्या यथार्थ स्वरूपाला आच्छादन करतात. काय झालं? जीवाचे पंचकोश जीवाच्या यथार्थ स्वरूपाला म्हणजे साक्षी स्वरूपाला आच्छादन करतात ना, तसे जीवाच्या दृष्टीने ईश्वराचे देखील काय समष्टी पंचकोश आहेत. हे ईश्वराचे समष्टी पंचकोश ईश्वराच्या यथार्थ स्वरूपाला आच्छादन करतात, है ना. ईश्वराला आपल्या यथार्थ स्वरूपाविषयी केव्हाही आवरण नाही. काय वास्तविक काय? ईश्वराला नाही, पण जीव मानतो ना. ईश्वराला आपल्या यथार्थ स्वरूपाविषयी केव्हाही आवरण नाही. अधोरेखा करा, पक्का लक्षात ठेवलं पाहिजे. का? कारण तो ईश्वर आहे. का म्हणून प्रश्न विचारायचा. हेच ईश्वरत्व आहे, ज्याला आपण प्रश्न करू शकत नाही. कारण तो सर्वज्ञ आहे. बरोबर आहे ना. स्वतंत्र आहे ना. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सिद्ध आहे, म्हणून तो ईश्वर आहे ना. त्याला आपल्या यथार्थ स्वरूपाविषयी केव्हाही आवरण नाही. म्हणून जीवाच्या दृष्टीने असे म्हटले आहे. काय? जीवाच्या दृष्टीने काय म्हटलेले आहे? असे म्हटले आहे, ईश्वराचे यथार्थ स्वरूप तर तत्पदाचे लक्ष तर नाही. ईश्वराचे यथार्थ स्वरूप तर तत्पदाचे लक्ष ब्रह्म. ईश्वर आहे, ईश्वराचं स्वरूप काय? ब्रह्म. ब्रह्म काय? तत्पदाचे लक्ष. बरोबर आहे. अधोरेखा करा. ईश्वराचे यथार्थ स्वरूप तर तत्पदाचे लक्ष म्हणजे कोण? ब्रह्म आहे. हे लक्षात न आणता कोणी मायामय आनंदमय आनंदरूप कोश विशिष्ट जो अंतर्यामी तत्पद वाच्य आहे त्याचंच परमतत्व समजतात. बरोबर आहे. काय करतात? याला विचार न करता आनंदमय कोश विशिष्ट कुठला? मायामय. अधोरेखा करा. मायामय आनंदरूप कोश विशिष्ट जो अंतर्यामी आहे, जो तत्पद वाच आहे. अंतर्यामी म्हटलं मायेमध्ये गुडलेला कोण? ईश्वर आहे ना. तत्पद वाच त्यालाच परमतत्व समजतात, आहे ना. आणखी कोणाला? हिरण्यगर्भाला, वैश्वानराला, विष्णूला, ब्रह्मदेवाला, शंकराला, गणपतीला, देव यांनाही परमतत्व समजतात. बरोबर आहे. यांनाही परमतत्व समजतात. अत्यंत बुद्धिमांद्यामुळे बुद्धी अत्यंत काय केली? अत्यंत बुद्धिमांद्यामुळे बुद्धिमंद असल्यामुळे काय? अत्यंत बुद्धिमंद असल्यामुळे पिंपळ, वड, रुई, वेळू, कुदळ, काम करायचे अवजारे, तंबोरा, वीणा, मृदुंग या ठिकाणी परमात्मा भ्रांतीने पूजन करतात. तुम्हाला त्यांची जो विचार आहे हा आपण समजून घेत नाही.
बरोबर आहे. हिंदू लोक दगड धोंड्यांना वृक्षाला वगैरे का बसतात आहे ना. हिंदूंचं मन जर तुम्ही समजून घेतलं नाही आहे ना तर तुम्हाला हिंदू धर्म कळूच शकणार नाही. आणि हिंदू धर्म हा जगातला सगळ्यात मूर्ख धर्म आहे असं तुम्ही म्हणा. बरोबर आहे. जेव्हाला एखादा आदिवासी आहे ना 5 दगड ठेवतो किंवा आपल्या ठिकाणी गावागावाला 5 पांडव का काय असतात हा काय करतात त्याला 5 वीर किंवा काय हे असं ठेवतात आणि त्यांना फुलं वाहतात नैवेद्य देवतात. किंवा त्याच्यापैकी कोणीतरी असं म्हणतं का की मी दगडाला पुजतो. मग काय म्हणून देव म्हणून ना. तर तो पुजताना कोणाला पुजतो? देताना कोणाला देतो? देवाला. सांगताना कोणाला सांगतो? है ना. पंढरपूरला कुठल्या वारकरीला विचारा तुम्ही, पंढरपुराला जाऊन तुम्ही कोणाला पोचता? दगडाला पोचता. काहीतरी बोलतो तू. मी परमात्म्याला पोचतो. म्हणजे थोडक्यात काय, मानवी बुद्धी ज्या वेळेला विस्तारित झाली नाही है ना किंवा सूक्ष्म झाली नाही, सूक्ष्म आणि विस्तारित झाली नाही, सामान्य बुद्धी होते, त्यावेळेला देखील त्याला काय आपल्या या संसारापासून वेगळं असं काहीतरी ईश्वर तत्व, त्याला ईश्वर तो म्हणत नसेल सुद्धा, काही तत्व आहे, देवतत्व ईश्वर तत्व आहे. बरोबर आहे. हे त्याला माहिती आहे की जे सगळ्या ब्रह्मांडालाही काय नियंत्रण करतं आणि मलाही नियंत्रण करतं. बरोबर आहे. मग ते तंत्र तर ते तत्व तर गवसत नाही, दिसत नाही. काय ते तत्व तर दिसत नाही. मग काय करतो? ते 5 दगड उचलतो, तिथे करतो, शेंदूर भाजतो, तेल घालतो वर, पूजा फूल करतो आणि हे माझं तत्व आहे, ईश्वर तत्व आहे असं म्हणतोय. तो दगडाला पूजत नाही, मी ईश्वराला पूजतो. पण जो ईश्वर माझ्या दृष्टीच्या आवाक्यात येत नाही त्याला मी या ठिकाणी माझ्या अधिकारामध्ये, माझ्या भावनेने मी इथे स्थापन केलं, इथे आहे. मग ईश्वर तिथे आहे की नाही? आहे की नाही? नाही, दगडात पण ईश्वर नाही का? त्या जागेवर ईश्वर आहे की नाही? आहे ना. मग तो म्हण म्हणून एक म्हणायचे ऐसा अर्जुना कोला भावाशी करी पुराणी यांचे दैव कशी जे नदी कशी माते प्रत्येक ठिकाणी मी आहे. हो, मला हे सर्व बघत नाही. हो, मला ते देत आहेत. पण हे कधी, ज्यावेळेला तुमची बुद्धी ही सामान्य बुद्धी आहे त्यावेळेला. पण सामान्य बुद्धी असेल तरी पामरापेक्षा तो वेगळा, न पुजणाऱ्यापेक्षा तो वेगळा. हे लक्षात येतं का? आहे ना. न पुजणाऱ्यापेक्षा तो वेगळा आहे ना. न पुजणारा या संसारापेक्षा दुसरं काय नाहीच असं मानतोय. पण तो काय मानतोय? आहे. पण ते माझ्या कवेत येत नाही, आहे ना. मग कवेत येत नाही तर मी त्याला मानतो इथे आहे. आणि मला काय, मी संसारी माणूस आहे, माझ्याजवळ थोडंसं काय मिठाई आहे, थोडंसं काय झालं पुरणपोळ्या आहे, तूप आहे, हे सगळं मी देऊन टाकतो त्याला, आहे ना. बघा, पोळ्याला जे लोक पूजा करतात ती काय बैल म्हणून पूजा करतात का? देव काय करतात? तो बैल म्हणून इतर वेळेला मारतात ना त्याला, आऱ्या टोचतात ना, चापका मारतात की नाही? देवाला कोण चापका मारतील का? आऱ्या टोचतील का? नाही. पण त्या दिवशी मात्र त्याला नाव घेऊ घालतात, स्वच्छ रंगवतात, हे करतात, सजवतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय देव भावना
करणं हे महत्त्वाचं. देव भावना करतात, ते देवाला पूजत नाही. कोणाला विचारा, देव आहेत. आजच्या दिवशी हे देव आहेत आमचे. बरोबर आहे. मूर्ख लोक काय करतात, हिंदू लोकांना विचारतात, बघा 10 दिवस यांनी काय केलं, देवाची आरती केली, सगळं केलं हे ना. आता बघा यांनी काय केलं, समुद्रात फेकून दिलं, काय विहिरीत फेकून दिलं, वरून ढकलून दिलं. बरोबर आहे ना. तुम्ही कधीही बघा, मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते, मग तो दगड नाही राहत. ज्यावेळेला तुम्ही घरामध्ये गणपती आणता किंवा आणखी काय काय करता, त्यावेळेला भट ब्राह्मण येतात आणि त्याच्यामध्ये पहिली प्राणप्रतिष्ठा करतात. आणि करतात त्या 10 दिवसासाठी तू माझा आतापासून देव आहेस. मी तुला खाऊ पिऊ घालणार, मी तुला सगळं करणार, मी तुझी आराधना करणार, सेवा करणार, सगळं करणार. आणि मग उत्तर पूजा होते, हे लक्षात घ्या तुम्ही. उत्तर पूजा केलं, त्याला आव्हान झालं की आता तुम्ही तुमच्या घराला जा, मला सगळं झालं, आता हे या ठिकाणी झालं, आता मी ह्याच्यानंतर तुमच्यासाठी सेवेसाठी मला वेळ नाही आहे, मला कामधाम आहेत, मी कामधाम करणार आहे, आता तुम्ही शांतपणे जावा, प्रेमाने जावा. मग त्यांना बसवतो. मग ज्या वेळेला उत्तर पूजा केली आणि त्याच्यानंतर काय होतंय, त्याला गाड्यावर वगैरे चढवला जाय, मग त्याचा हात तुटला, त्याच्यानं काही घेणं देणं नाही, कारण तो देवलाच नाही, आता ती मातीच आहे. हे लक्षात येते का तुम्हाला? काय हा भाव महत्वाचा आहे ना. मग तुटला, फेकून दिला, काय याच्यामध्ये टाकला, काय काही हरकत नाही. किंवा चौपाटीच्या ह्याच्यावर सगळे उडून किनाऱ्यावर आले, काय आमचं संपलं, आमची पूजा होती 10 दिवसात आम्ही केलं, आता ती माती आहे. आता त्या मातीला तो पूजायला तयार होत नाही. हे समजून घेतलं तर तुम्हाला हिंदू धर्म समजेल. जो देव आहे तो आपल्या कवेत येत नाही, दृष्टीच्या टप्प्यात येत नाही. मग त्यांनी एक आपलं साधन मिळालं, देवाला तर पूजायचं, विश्वात्माला पूजायचं, पण तू इथे बस, मी तुला खाऊ पिऊ घालतो, मी तुझी पूजा करतो, सत्कार करतो, दानवं देतो, वस्त्र देतो, अत्तर लावतो, किती 20, 25, 30 पदार्थ आणतात. आणि त्याला काय करतात तुम्ही बघितलं तर, दही पण घालतात, दूध पण घालतात, नंतर लोणी पण घालतात, नंतर मध पण घालतात, साखर पण घालतात. हे करून काय करतात, त्याला काय करतात, अभिषेक करतात. हे पाहिलं की नाही? जे खऱ्याला करतात तशा तऱ्हेने तू अमूर्त आहेस, तू न दिसणार आहेस, तरी पण माझ्यासाठी तू काय केलं आहे, एवढ्या दिवसासाठी, एवढ्या काळासाठी तू काय झालेला, मूर्त झालेला आहे, आणि मी तुझी सेवा करणार. हे समजून तुम्ही घेतलं तर बरं होऊन जाईल. माऊलीची भाषा आहे, भावबळे आकडे, एरवी नाकडे. बरोबर आहे. एरवी नाकडे म्हणजे हे भक्तिवाल्यांचं जर तुम्ही समजून घेतलं नाही तर तुम्हाला हिंदू धर्म कळू शकत नाही. समजलं ना? हे प्राचीन काळापासून आलेलं आहे, सनातन आहे. आम्ही काय त्यांच्यासारखे काय आक्रमक आले तरी आम्ही काय आमचा आत्मा आम्ही हरवला नाही, हे लक्षात घ्या. काय करताय, आम्ही आमचा आत्मा हरवला नाही. आम्ही आमचा जिजिया कर भरून, त्रास भोगून, अनेक अत्याचार सहन करून सुद्धा आम्ही आत्मा काय केला, जिवंत ठेवला. मुसलमान लोक केवळ आणि केवळ भारताला आणि चीनला मुसलमान बनवू शकले नाही, कारण आपण आत्मा हा विसरता कामा नाही. आपण दुसरे लोक म्हणतात, बघा तुम्ही काय करतात, हे करतायत, दगडाला पुजतायत, कशा मातीलाही पुजतात, कशालाही पुजतात. तुमची ती पूजा केल्यानंतर देव बघा चौपटीवर कसे लोळत पडलेले आहेत, तुकडे झालेले आहेत, बघा कसे काय काय झालेले आहेत. अरे आपणाला परवा नाही त्याची, त्याच्यामध्ये आता देवच नाही. आम्हाला आराधना करायची होते, वर्षातून एकदा 10 दिवस गणपती तुझी आराधना करणार आहे ना. दसऱ्याला तू कोणाची करतो, देवीची आहे ना. 1 दिवस कृष्णाची, 1 दिवस रामाची आहे ना, करतो तो.
नरसिंह आमचा सुद्धा त्याच आहे म्हणे, बाहेर बा भक्तीची ज्ञातीले म्हणे, दैत्य देवाने म्हणे, माझे नरसिंह म्हणे जयाच्या म्हणे. सांगा अर्थ. ते नरसिंहाचा अवतार फक्त प्रल्हादाने त्याचा भाव केल्यामुळे ते देवाला अवतार घ्यावा लागला ना. हो. अवतार घ्यावा लागला. बरोबर आहे, भावनेप्रमाणे आहे ना. त्याला खंबा देव तुम्ही जर म्हटलात, भावना केली, देव तुमच्याशी बोलतो. आपला अनुभव आहे, है ना. देवाला तुम्ही शरण गेलात आणि देवा मला ह्या संकट काळ ह्याच्यामध्ये मार्गदर्शन कर, तर देव मार्गदर्शन करतो, बाहेरही काढतो तुम्हाला. मला स्वतःला अनुभव आहे ना. आणि तुम्हाला सुद्धा अनुभव आहे, पण विसरून जातो आपण या गोष्टी. काय करून जातो, विसरून जातो. बरोबर आहे. आता बघा, वैश्वानर, विष्णू, ब्रह्मदेव, शंकर, गणपती देव यांनाही परमतत्व समजतात. अत्यंत बुद्धिमांद्यामुळे पिंपळ, वड, उरी, वेळू, कुदळ, काम करायची हत्यारे एवढंच नव्हे तर काय, वीणा, मृदुंग, टाळ यांनाही काय यांच्याही ठिकाणी परमात्मा भ्रांतीने पूजन करतात.